ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सई स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार की बघा, आपल्या घरामध्ये सतत पैशाची तंगी, आर्थिक प्रश्न निर्माण होत असतील, घरात वादविवाद होत असतील, कटकट होत असतील, तर वास्तुशास्त्राप्रमाणे आज मी असे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे. ते आपल्या प्रत्येक घरातली कोपरा कानाकोपऱ्याबद्दल आहे, कपाटाबद्दल आहे, घरातल्या किचन ओट्याबद्दल, देवघराबद्दल, संपूर्ण जे वास्तूप्रमाणे आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुम्ही हे उपाय जरूर करून बघा. म्हणजे प्रत्येक घरातली स्त्री असेल, पुरुष असेल, त्यांनी हा उपाय करून बघायचा आहे. बघा, करून बघा, कारण की वास्तुशास्त्र हे खरं आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे जर घर राहिलं तर त्या घरामध्ये प्रगती सुद्धा होत असते. वास्तुशास्त्रामध्ये एखाद्या म्हणजे टॉयलेट, बाथरूम किंवा काही प्रॉब्लेम असले तर आपल्याला पैसे सुद्धा पुरत नाही, आर्थिक प्रश्न निर्माण होतात. घरात सतत काही ना काही कारणास्तव आपले पैसे रिकामे व्यर्थ खर्च होत असतात. त्यामागे वास्तुशास्त्र सुद्धा किंवा वास्तुशास्त्राचे काही दोष सुद्धा असू शकतात. त्याच्यातलंच तुम्हाला आता पहिलं सांगणार आहे की आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये जर अशा काही गोष्टी घडत असतील तर नक्कीच तुम्ही हे उपाय करून बघा, तुम्हाला अनुभव यायला लागतील. तर आता मला सांगणार आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार की बघा, आपल्या जी घरातली ईशान्य जी दिशा असते ती नेहमी त्या ठिकाणी आपलं देवघर असावं. ईशान्य कोपरा म्हटला की त्या ठिकाणी देवघरच असतं. देवघर हे नवीन स्वच्छ क्लीन ठेवावं. त्या ठिकाणी जड किंवा हलकं देवघर ठेवायचं आहे. जड घर ठेवू नका. अडगडीचे सामान म्हणजे न लागणारे वस्तू आहे किंवा भंगार सामान ठेवलेलं आहे किंवा काहीतरी जड ठेवलेलं आहे तर त्या वस्तू तिथं ठेवू नका. कारण की ह्या ज्या वस्तू असतात त्या आपल्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करतात. आपली प्रगती होत नाही, आपण त्याच ठिकाणी असतो, आपण पुढे जात नाही, अडथळे निर्माण होतात, मार्ग मोकळे होत नाही आणि सतत घरामध्ये प्रश्न निर्माण होत असतात. त्या ठिकाणी मग तुम्ही काय करायचं, एक उपाय तुम्हाला सांगते. त्या ठिकाणी एखादा पाण्याचा कलश ठेवायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये, किंवा तुम्ही कारंज्या असतात त्या अशा उडणाऱ्या कारंज्या असतात. आता युट्यूबवर सगळंच भेटतं, म्हणजे ॲमेझॉन वगैरे याच्यावर किंवा बाजारामध्ये जे कारंज्या असं उडतं, पाण्याचे कारंज्या, तसं आणलं ते ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला खूप प्रमाणात याच्यात लाभ प्राप्त होतील. म्हणून हा एक आपल्याला उपाय करायचा आहे. आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते. आपल्या घरामध्ये सतत नळ टपकत असेल, सतत तुमच्या बाथरूमचा नळ, तुमचा बेसिंगचा नळ, तुमचा टॉयलेटचा नळ सतत टपकत असेल तर हे सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे चांगलं सांगितले नाही. ज्या घरामध्ये सतत असे नळ खराब झालेले असतात किंवा सतत पाणी गळत असतं, वाया जात असतं, त्या घरामध्ये पैसा पुरत नाही. पैसा पाण्यासारखा वाहतो, न ठिकाणी सुद्धा पैसा जातो. तुम्ही म्हणजे कितीही पैसा कमवला तरी त्या घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही आणि त्या माणसाची प्रगती होत नाही. त्या घरामध्ये नेहमी अडथळे निर्माण होत असतात. म्हणून आता मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमचे नळ खराब झालेले असतील किंवा थोडे फार पण गळत असतील तर बिलकुल गळू नका देऊ. त्यांना लगेच दुरुस्ती करा आणि अनुभव घ्या. बघा, तुम्हाला अनुभव यायला लागतील. जसं जसं आपला नळ टपकत असतो तसं तसं आपला पैसा वाया जात असतो. आता मी तिसरा उपाय तुम्हाला सांगणार आहे. घरातली अतिशय मेन वस्तू म्हणजे आपली कपाट किंवा तिजोरी. त्या ठिकाणी आपण धन ठेवतो, आपले पैसे ठेवतो किंवा आपले थोडेफार काही वस्तू असतात, सोने नाणे दागिने किंवा कागदपत्र असतात ते ठेवत असतो. तर नेहमी आपल्या घरातली जी कपाट आहे, तिचं जे कपाट म्हणजे त्याचे जे दार आहे, ते तिचं जे तोंड आहे ते नेहमी उत्तर दिशेकडे उघडायला पाहिजे. कारण की उत्तर दिशेकडे जर उघडली तर ही कुबेराची दिशा आहे आणि त्या दिशेला जर आपल्या कपाटाचे डोर उघडले तर ती अतिशय शुभ सांगितलेली आहे वास्तुशास्त्राप्रमाणे. आता मी तुम्हाला सांगते की आपली जी तिजोरी आहे, तुमच्या घरात म्हणजे जी तिजोरी असते तिचा जे डोर आहे तो दक्षिण दिशेकडे कधीच उघडू नका देऊ. दक्षिण दिशेत जर कडे तुमचा तिजोरीचा डोर उघडत असेल म्हणजे दार उघडत असेल तर त्या तिजोरीमध्ये कधीच पैसे राहणार नाही. त्या घरामध्ये नेहमी तंगी जाणवेल आणि त्या घरामध्ये पैसा येतच नाही. पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने व्यर्थ जात असतो, आर्थिक प्रश्न निर्माण होतात आणि आपण नेहमी पैशाची चंचल त्या घरामध्ये भासत असते. आता आपल्या मुख्य दरवाजाबद्दल बोलणार आहे. म्हणजे आपला जो मुख्य मेन डोर आहे, आपल्या घराचा मेन डोर आहे, तो मेन डोर जो असतो तो आपल्या लक्ष्मीचा आगमनाचा असतो. त्यातून 7 वेळेस आपली जी लक्ष्मी माता असते ती 7 वेळेस आपल्या दारापुढे येत असते आणि तो मेन डोर नेहमी स्वच्छ ठेवायचा. त्याच्यावर धूळ जमू द्यायची नाही. म्हणजे धूळ जी आलेली असते ती रोजच्या रोज पुसायची. जे आपला उमरा आहे तो स्वच्छ पुसून त्या ठिकाणी रांगोळी टाकायची आहे. आपल्या मेन डोर समोर कधीच अंधार नको. संध्याकाळ झाली 7-7:30 वाजले की दारासमोर उजळ पाहिजे. त्यासाठी काय करावं, एक उमरावर दिवा लावायचा आहे. त्याच्याने प्रकाश होईल, म्हणजे नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. आणि आपला जो मेन डोर आहे त्याच्यावर अमावस्या, पौर्णिमा किंवा इतर दिवस तुम्ही त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे. एक
कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आणि हळदीचं स्वस्तिक काढायचं. हे अतिशय शुभ प्रतीक सांगितले गेलेलं आहे, कारण की स्वस्तिकामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात ऑब्झॉर्ब होत असते, म्हणजे आकर्षित करत असते. म्हणून स्वस्तिक हे खूप शुभ चिन्ह आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जो मेन डोर आहे त्या ठिकाणी अंधार होऊ द्यायचं नाही. संध्याकाळ झाली की आपल्या दारासमोर चपले सुद्धा काढायचे नाही, कारण की लक्ष्मी माता येत असते आणि जे चपला असतात त्या दारिद्र्याचं निशाण असतं. ते दारिद्र्याचं निशाण जर आपल्या दारासमोर नेहमी चप्पल राहिले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही. त्या घरामध्ये वादविवाद कटकट होत असते, दारिद्र्यता येत असते आणि घरामध्ये सुख शांती कधीच नांदत नाही. म्हणून ह्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे थोड्या काशाना तरी आपल्याला त्याचं पालन करायला पाहिजे. आता तुम्हाला त्याच्यातलं मी 5वा उपाय सांगणार आहे. 5वा उपाय म्हणजे स्वयंपाकघरातला. स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि अन्नपूर्णाचा मातेचा वास आणि त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा असतो, पितृदेवांचा वास असतो. म्हणून आपला जो किचन ओटा आहे तो नेहमी स्वच्छ आणि क्लीन ठेवायचा. कधीच जो आपला किचन ओटा आहे किंवा गॅस आहे त्याच्यावर भरपूर स्त्रियांना सवय असते की एखादं म्हणजे जेवण बनवलं, भाजी चपाती असं काही बनवतो आपण, मग ती कढई तशीच त्याच्यावर ठेवलेली असते झाकून, ती सुद्धा ठेवायची नाही. त्याच्याने आपल्या डोक्यावर कर्जाचं ओझं होत असतं. त्यामुळे जर तुमचं काम झालेलं असेल, ते भाजी वगैरेचं खाऊन झालेलं असेल तर एका साईडला ठेवा. गॅसच्या वट्यावर आस्ता वेस्ता भांडे, उगाच पडलेली भांडे ती सुद्धा ठेवू नका. हे दारिद्र्याचं लक्षण आहे. ते आपला गॅसचा ओटा आहे तो नेहमी क्लीन ठेवायचा. बेसिंगमध्ये खरगटी भांडे रात्रीची तर शक्यतो ठेवूच नका, कारण की बेसिंगमध्ये जी भांडे ठेवली जातात त्याने सुद्धा आपल्याला आजार होतो, आरोग्य चांगलं राहत नाही, कारण की त्याच्या रात्रभरमध्ये किती कीट जंतू त्यावर फिरत असतील तर ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि लक्ष्मीकारक म्हटलं तर ज्या घरामध्ये स्वच्छता असते आणि आपला वटा किंवा आपले भांडे रात्रीच्याच टायमाला क्लीन झालेले असतात त्या घरामध्ये पैसा येतो, पैसा स्थिर राहतो. आणि ज्या घरामध्ये खरगटी भांडे बेसिंगमध्ये भरलेली असतात त्या घरामध्ये दारिद्र्यताच निवास करते. त्या घरामध्ये बघा सकाळी सकाळी उठल्याच कटकट होत असते, किंवा ज्या घरातली स्त्री असते तिचं मनस्थिती चांगलीच राहत नाही. नेहमी ते असं, कारण की नकारात्मक शक्ती ते भांडे भरपूर प्रमाणात सोडत असतं आणि त्याच्याने लक्ष्मी माता नाराज होते आणि तुमच्या घरामध्ये अन्नधान्याला सुद्धा बरकत राहत नाही, ना तुमच्या घरात पितरांचा आशीर्वाद राहत नाही, ना तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता म्हणजे पैसा टिकत नाही. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे. घरातल्या ह्या ज्या गोष्टी फॉलो करण्याची जी गोष्ट आहे ते घरच्या स्त्रीने करायचं आहे. भले तुमच्या घरात मेड असतील पण तुम्ही जे भांडे असतील ते स्वच्छ करून ठेवायचे आहे. भले तुमच्याने घासले जात नसतील, काहीतरी कारण असतो, तर तुम्ही ते खरगट पाणी काढून आपल्याला एका ठिकाणी ठेवायचं आहे. ते पाणी सुद्धा रात्रीच्या टायमाला बाहेर फेकत नाही असं म्हणतात. पूर्वीची लोक, आजी आजोबा असं म्हणायचे की ते पाण्यामध्ये सुद्धा लक्ष्मी मातेचा वास असतो, म्हणून ते पाणी सुद्धा आपल्याला रात्रीचं बाहेर फेकत नाही, त्याला झाकून ठेवावं लागतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही करायला लागा. नक्कीच तुमचा जो पैसा आहे, भले तुमच्याकडे करोडो गंती पैसा येत नसेल, पण जो कष्टाचा पैसा आहे तो टिकायला सुरुवात होईल. जी घरातले आजारपण आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे त्याचा नाश होईल. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे. घरातला जो गस्तवटा आहे, संध्याकाळ झाली, रात्र झाली, झोपण्याचा अगोदर संपूर्ण क्लीन करायचा. त्याच्यावर 2 लोंगा, 1 कापूर वडी जाडायची आहे. त्याच्याने काय होतं तर नकारात्मक शक्ती बाहेर जाते, जे जंत असतात ते दिसत नाही, त्यांचा नाश होतो आणि घर हे पवित्र होत असतं. म्हणून हे जे उपाय आहे ते आपल्याला करायचे आहे. आता तुम्हाला 6वा उपाय सांगते. जे आपल्या घरामध्ये जे तुटलेले भांडे आहे, फुटलेला डबा आहे किंवा न लागणाऱ्या वस्तू आहे, म्हणजे ज्यांना तडे गेलेले आहे. आता काही स्त्रियांना सवय असते बचत करण्याची, पण बचत एवढी बी करू नका की ज्याच्याने आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येईल. बघा काही स्त्रिया जे कप असतात त्यांच्या वरच्या साईड फुटलेले असतात, किंवा भांडे वगैरे असतात, ताट असतात, डिश असतात, छोटे छोटे, त्यांना तडे गेलेले असतात, तरी सुद्धा आपण त्याच्यात खातो. तर याच्याने आपण आपल्या घरामध्येच आपले दारिद्र्यता आणत असतो. कारण की आपल्या जवळ देव म्हणतो, अरे मी याला एवढं देतो तरी हा असं खातो, तर याला दारिद्र्यताच द्यावी. म्हणून आपल्या घरामध्ये या ज्या फाटलेल्या तुटलेल्या वस्तू आहे, चिरलेल्या वस्तू आहे, तुटलेले भांडे आहे, चिरपडलेल्या वस्तू आहे, त्या संपूर्ण फेकून द्या. त्या आपल्या घरात बिलकुल ठेवू नका. जे अडगडीचं सामान आहे, ज्या ठिकाणी तुम्ही कधी वापरत नाही, वर्षोनवर्ष तुमच्या घरामध्ये जसंच तसंच पडलेलं आहे, त्या वस्तू सुद्धा भंगारमध्ये ठेवून टाका. त्याच्याने जर तुम्हाला लागणारी वस्तू असेल ती एकच घ्या. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे या वास्तुशास्त्राप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे. आता जो झाडू आहे,
आता घरातला 7वा उपाय तुम्हाला सांगते. झाडूचा जो उपाय आहे तो म्हणजे बघा, झाडू जी असते ते लक्ष्मी माता असते. जर कोणी उभं असलं आणि तुम्ही झाडू मारत असला तर कधीच त्याच्या पायाला झाडू नाही मारायचा. असं म्हटलं जातं की त्याच्या पायाला जर झाडू मारला तर त्याची झाडू सारखी अवस्था होते, म्हणजे त्याच्या जीवनाला काहीच अर्थ राहत नाही आणि झाडूचा सुद्धा अपमान होतो. कारण की झाडू म्हटला की ती लक्ष्मी माता आहे आणि लक्ष्मी मातेचा अपमान झाला म्हणजे आपला अपमान झाला. आपल्या घरातली जी केअर काढत असते, आपल्या घरातली दारिद्र्यता ती बाहेर काढत असते. म्हणून आपल्या घरातला जो झाडू आहे तो घरात येणाऱ्या माणसाला दिसू नये, तो कुठेतरी असं लपून ठेवावा ज्या ठिकाणी त्या आलेल्या व्यक्तीला किंवा पाहुण्यांना आपला झाडू कधीच दिसू नये. ती आपल्या घरातली लक्ष्मी असते. झाडू हा कधी पण असं कधीच कुणाला पार्किंग मध्ये झाडायला देऊ नका. भले तुम्ही दुसरा आणून देऊ शकतात. तुमच्या घरातला झाडू, तुमच्या घरातली केर सुनी कधीच पार्किंग झाडायला किंवा बाहेरचं वगैरे झाडायला देऊ नका. परत ना, झाडू जो असतो तो नेहमी शनिवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणायचा किंवा मंगळवारी खरेदी करून आणायचा आणि झाडूची पूजा केल्याशिवाय झाडू वापरू सुद्धा नका. ती नकारात्मक शक्ती, म्हणजे जे आपण बाहेरून आणतो ते लोक कुठल्याही ठिकाणी झाडू तयार करत असतात. मग तिला व्यवस्थित त्याची पूजा करायची आणि मगच आपल्या घरातली दारिद्र्यता घालवायची, म्हणजे त्याच्याने झाडायचं. याच्याने सुद्धा आपले भरपूर जे प्रश्न असतात ते निरसतात. आपल्या घरातली दारिद्र्यता जाते. आणि घरामध्ये नेहमी ज्यावेळेस आपण झाडू मारतो तर त्यावेळेस झाडू मारताना नेहमी असं म्हणायचं की माझ्या घरातली इडा पिडा जाऊ दे, दुःख दारिद्र्य नष्ट होऊ दे, ह्या कचऱ्यासोबत माझ्या घरातली पिढा जाऊ दे, माझ्या घरातले दारिद्र्यता नाश होऊ दे, असं नेहमी म्हणायचं. ह्या स्त्रीचं काम आहे. आणि घरातली स्त्री जर अशा गोष्टी फॉलो करायला लागली, म्हणजे ह्या गोष्टी करायला लागली, तिच्या घरामध्ये कधीच पैशाची अडचण येत नाही, दुःख येत नाही, कष्ट येत नाही. आता सांसारिक जीवन म्हटलं त्या ठिकाणी दुःख सुख आहे, पण ह्या वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपण ह्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच याचा उपयोग आपल्या आयुष्यात होतो, आपल्या जीवनाशी होतो आणि आपलं जीवन हे सुखमय होत असतं. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. से स्वामी.